बुद्ध जयंती निमित्त मुंबईतील सायन हॉस्पिटल येथे भीम सैनिक संघटनेच्या वतीनं महाभोजन दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये खीरचे सुद्धा वाटप करून भीम सैनिकांनी सर्व नागरिकांची बौद्ध जयंती गोड केली। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने रुग्ण आणि नागरिकांनी सहभागी होत उत्तम जेवणाचा आस्वाद घेतला। भीम सैनिक संघटना नेहमीच लोकसेवेसाठी आणि अन्यायाविरोधात अग्रभागी राहून कार्य करत असते। यावेळी आयोजकांनी सर्व नागरिकांचे आभार मानत पुढील सामाजिक उपक्रमांमध्येही सहकार्य करण्याचे आवाहन केले। सर्वात प्रथम सर्व नागरिकांना मी बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच भीम सैनिक संघटना ही दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करीत असते, ज्याप्रमाणे आम्हाला आमच्या धर्मामध्ये दानाला अधिक महत्त्व दिलेलं आहे, तर आम्ही दरवर्षी दाना पुण्याचे काम हे करत असतो। हा कार्यक्रम जो आहे हा दरवर्षी आम्ही या ठिकाणी साजरा करीत असतो। या ठिकाणी सायन हॉस्पिटल मध्ये येणारे जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांना ज्या परिस्थितीचा सामोरे जावं लागतं, त्यामधून कुठेतरी त्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा आमच्या मार्फत जे आम्हाला सहकार्य करता येईल त्या करण्याकरता आम्ही शुद्ध पद्धतीचे एकदम व्यवस्थितरित्या जेवण वगैरे बनवून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने काम करीत आहोत। नक्कीच जे आहे बुद्धांचे विचार पोहोचवण्याकरिता हे वर्षभर आमचं काम चालू असतं। या लोकांमध्ये जाऊन बुद्ध विहारांमध्ये जाऊन जनजागृती करणं म्हणजे या भीम सैनिक संघटनेमध्ये अनेक जे आहे भिक्षू किंवा बौद्धचारी अशा पद्धतीची जी लोक आमच्या सोबत जोडलेले आहेत ते दरवर्षीप्रमाणे म्हणजे प्रत्येक वेळी आणि दर वर्षभर हा घरामध्ये जाऊन बुद्धांचा विचार पोहोचवण्याचं काम हे करीत असतात। आणि जास्तीत जास्त आज आपण बघतोय की ज्या जगामध्ये ज्या प्रमाणचं वातावरण आहे त्या वातावरणाला फक्त एकच आहे, जगाला युद्ध नको आहे, बुद्ध हवा हा संदेश देण्याकरिता कुठेतरी लोकांनी याचं वाचन केलं पाहिजे, बुद्धांबाबत समजलं पाहिजे व त्या पद्धतीने बुद्धांना समजून घेऊन आत्मसात केलं पाहिजे। यासाठी आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ते नक्कीच आम्ही लोकांपुढे ठेवू। कामगार दिवस आहे आज, सर्वांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज कामगारांचे जे महत्वाचा दिवस म्हणजे 12 पासून ते 8 तास करणारे जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्यामुळेच खरं कामगार चळवळीला ताकद मिळाली। आज बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून सर्व कामगारांना कामगार दिनाच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत। धन्यवाद। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। माझं नाव संतोष रघुनाथ बनसोडे, भीम सैनिक संघटनाचा कार्यकारी। तसेच आज भीम सैनिक संघटनेच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण धम्म भोजनदान व तसेच खीर वाटप हा कार्यक्रम नियोजन केलेला आहे। मुळातच या ठिकाणी आम्ही अशी जागा निवडली आहे हॉस्पिटल की जेणेकरून या ठिकाणी बघाल आजूबाजूचे परिसर या ठिकाणी हॉटेल्स वगैरे खूप महागडे आहेत, ते जे बाहेरच्या विभागातून जे पेशंट या ठिकाणी येत असतात त्यांच्या खिशाला झळ लागू नये म्हणून आम्ही वर्षातून एक धम्मदान म्हणून एक कार्यक्रम घेतो आणि त्यांना जास्तीत जास्त जेवण देण्याचा प्रयत्न करतो। आणि आज कामगार दिन आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला न्याय दिलेल्या कामगाराबद्दल बरेच काही आहेत। तसेच आज महाराष्ट्र डे आहे, तसेच आज तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती आहे। आज 3 सण एक महामानवांचे 3 सण एकत्र आलेले आहेत, हा उत्साहाचा सण आहे। आणि भीम सैनिक संघटना बऱ्याच ठिकाणी आम्ही आमचे बौद्ध बांधव असतील, बौद्ध अनुयायी असतील, त्या ठिकाणी आम्ही ते प्रत्येकापर्यंत धम्म कसा पोचायचा, आताच आशिष भाऊंनी सांगितल्याप्रमाणे बुद्ध विहार असतील किंवा संघटनेमध्ये कार्यकर्ते असतील त्यांना जाऊन आम्ही बुद्ध आणि धम्म चळवळ संघर्ष कसा करायचा आम्ही ते वेळोवेळी त्यांना सांगत असतो। आणि मी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आमचे भीम सैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन बरेच काही झालेले आहेत, त्यानिमित्त आम्ही जास्तीत जास्त भीम सैनिक संघटना आपल्या आंबेडकरी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही धावण्याचा प्रयत्न करतो। मेरा नाम खान नसीम है और मैं इस संगठन में मतलब जुड़ी हुई हूँ। ये है यहाँ पर आज जो कार्यक्रम बुद्ध पूर्णिमा का हुआ है बहुत ही बेस्ट हुआ है, क्योंकि मैं चाहती हूँ कि ऐसा ये लोग गरीब लोगों की सहायता के लिए ये संगठन जिस तरीके से आगे आती है
और संगठना को भी ऐसा वर्क करना चाहिए ताकि लोगों को जो खाना पीने की परेशानी होती है, बाहर जाके लेना पड़ता है दुकान वगैरह, आप देख रहे हो कि यहाँ काफी दुकानें लगी हुई है, तो इस तरीके से वो गरीब लोग दूर दूर जाते हैं किसी। और ये सरकारी हॉस्पिटल है, आप जान सकते हैं सरकारी हॉस्पिटल में ऐसे लोग आते हैं जिनकी परिस्थिति बहुत खराब रहती है, तो वो मतलब परिस्थिति खराब रहती है, वो इलाज के लिए आते तो उनको खाने पीने की सुविधा नहीं रहती है। तो हम भीम सैनिक संगठन जो ये कार्य कर रही है, ये बहुत ही इंसानियत के नाते बहुत बड़ा एक महत्वपूर्ण कदम है। तुमचं नाव कुठून आले तुम्ही? माझं नाव आहे बायम्मा बबन नागवेकर. मी 30 वर्ष सायन हॉस्पिटल मध्ये मी जॉब केलेली आहे. आता मी रिटायरमेंट आहे. आज या रुग्णालयाच्या बाहेर आहे एक कार्यक्रम जे आहे ते एका संघटनेने राबवली होती आणि ते जेवण आणि खीर जे आहे ते वाटप करते बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने. कसं बघता तुम्ही, कसं वाटलं तुम्ही? मला खूप छान वाटलं जेवण आजचं. असंच नेहमी सर्व पेशंटला भेटलं पाहिजे, माझी विनंती आहे. खूप मला आवडलं जेवण मनापासून घरच्या वाणी. की असं जेवण भेटलं तर पेशंट सर्व चांगल्या पद्धतीने होणार, त्यांचं काय रोग रुग्ण असेल ते सगळं पार होणार, दूर होणार. त्यांच्या संघटनेसाठी किंवा त्यांच्या पक्षासाठी तुम्ही तो काही 2 शब्द किंवा शुभेच्छा वगैरे काय म्हणाल? की माझ्याकडून तुम्ही लोक एवढं करताना खूप मला बरं वाटलं, आनंद वाटलं. की मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला जेवणाचं सर्व. आणि सर्वांना माझं काय म्हणतात त्याला, हॉस्पिटलमध्ये आलं, कोणाला घेऊन आले, काय प्रकार? मी हॉस्पिटलमध्ये आले, माझ्या मिस्टरांना घेऊन आणले, हात फ्रॅक्चर आहे म्हणून. तर मला जेवणाच्या इथे लाईनीत उभी होते तर मी बघितले, तर मी पण लाईनीत उभी राहिले 1 तासभर. तर मला जेवण भेटलं, मला जेवण खूप आनंद वाटलं. तर मला खूप आवडलं जेवण, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले इथल्या लोकांना, साहेब लोकांना सर्वांना. की मला खूप आनंद वाटलं. मला एवढं बोलता येत नाही तरी मी एवढं छानपैकी बोलले. खूप असंच सर्व पेशंट लोकांना जेवण भेटत जावं आणि सर्वांचं रोगग्रस्त जे आजारपण आहे ते सगळं दूर व्हावे पेशंट लोकांना. असं पोटभर जेवण भेटलं तर ते वडापाव खाण्यापेक्षा हे खूप छान आहे जेवण. थँक्यू.